त्या काळेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या साईडला बोरीत आले आणि सांगितलं, कुठे आहे तुमचा मुलगा? सांगितलं, महाराज इथंच आम्ही काल त्याला दफन केलेलं आहे. त्यांनी सांगितलं, बरं ठीक आहे, इथं दफन केले ना, मग तुम्ही आता त्या उकरा बरं ती जागा उकरली आणि त्या माधवबांनी ती जागा उकरून त्या महाराजांना ती दाखवली. पहिला काढला, दुसरा काढला, तिसरा काढला, चौथा काढला, पण काय व्हायचं, मुलगा काढला की यांच्या हातात दिला का तो मुलगा जिवंत व्हायचा, यांच्याकडे बघायचा आणि तो स्वर्गाकडे मार्गक्रमण करायचा. पहिला गेला स्वर्गाकडे, दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा, पाचवा, सहावा, सातवाही गेला आणि आठवा मुलगा ज्या वेळेस त्या गोरीतून काढला आणि तो त्या महाराजांच्या हातात दिला साधू महात्म्याच्या, आणि साधू महात्म्याने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि तोही ज्यावेळेस स्वर्गारोहण करू लागला त्यावेळेस रुक्मिणी साहेबांनी त्या साधूचे पाय धरले, सांगितलं, महाराज एवढा एक मुलगा तरी आमच्यासाठी राहू द्या, सगळेच स्वर्गाला गेले तर आम्ही काय करायचं. म्हणून साधू महाराजांना, अर्थात तो साधू काही दुसरा तिसरा कोणी नसून भगवंत पांडुरंग परमात्माच होते. आणि भगवंताने सांगितलं, ठीक आहे, हा मुलगा तुम्हाला राहू द्या आणि हा मुलगा तुमच्या कुळाचा उद्धार करेल, किंबहुना तुमच्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा हा मुलगा फार मोठं माझं नाव करणार आहे, असा आशीर्वाद देऊन ते साधू महात्मे निघून गेले.